गर्दी आणि अलीकडची फोटो 10 फोटो. आता येताना 10 ठिकाणी मला थांबवलं, फोटो नाही काढून द्यावा तर काय राव, अजून महिना नाही चालायचं बटन आणि लगेच बदलला, घडी बदलला. थांबावं तरी एखादा नवा चेहरा असा का गुंडा असणार त्याचा फोटो काढला, वाटच लागली. तुम्ही बघा आता सध्याच्या पेपरला बातम्या बितम्या, काही मंत्र्यांच्या बरोबर ह्याचा फोटो त्याचा फोटो. आता आम्ही गेलो त्या दिवशी, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, शिवराज सिंह चव्हाण होते. आम्ही तिथं बसलो, असे एक जण उभा राहिला, फोटो काढला. आम्हाला काय माहिती त्याचा धंदा काय, म्हणणार आहे काय तुझा धंदा, फोटो करतो. म्हणजे सगळं आखरीतच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो, यदा कदाचित कुणाचा चुकीचा फोटो माझ्या बरोबर आला तर ते मला माहिती नव्हतं, त्याने गुपचूप काढला हे आधीच सांगून ठेवतो. माझा काही दोष नाही. तरी मग माझ्या सिक्युरिटीला सांगतो, तिथल्या पोलिसांना सांगतो, हे बाबा गुन्हेगारी जगताशी संबंध, अंडरवर्ल्डशी संबंध असणारे कोणी तर फिरत असतील तर आमच्या जवळ येऊन देऊ नका. कार्यकर्त्यांनी पण ते लक्षात ठेवलं पाहिजे, नाहीतर त्याचा 1 नंबरचा मटक्याचा धंदा. आणि त्याच्यात काय होतं, मी नेहमी बघतो, मोठा हार आणला ना की समजावं काहीतरी नक्की याच आपल्याला किंमत मोजावी लागते. एवढा मोठा हार कस काय, एवढं प्रेम कस काय होतो चाललं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी, ह्याच्यातला गमतीचा भाग जाऊ दे, हे घडतंय म्हणून मी तुम्हाला सांगतो, कारण मी शेवटी तुमचा प्रतिनिधी आहे. ते म्हणाले जे आले 8व्या निवडून गेले, काही करते तिकडे जाऊन, असं तुम्हाला वाटायला नको. आमच्या लाडक्या बहिणींना पण वाटायला नको, कारण आमच्या लाडक्या बहिणींनी आम्हाला खूप चांगली साथ दिलेली आहे.